महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत म्हणून लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी आळंदी देवाची येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊलीचे व संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन साकडे घातले। आमदार बाबासाहेब पाटील यांच्या विजयानंतर अहमदपूर शहरात त्यांच्या समर्थकांकडून भावी मंत्री असे बॅनर लावण्यात आल्यामुळे बाबासाहेब पाटील यांना खरंच मंत्रीपद मिळणार का हा विषय सध्या तालुकाभरात चर्चेचा मुद्दा बनला आहे। राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात करून महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला नवी दिशा दाखविण्याचे कार्य केले असे प्रोफेसर अनिल मुंडे यांचे प्रतिपादन। विधानसभा निवडणुकानंतर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे। ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। तसेच जिंकलं की तुम्हाला ईव्हीएम चांगले वाटतात आणि निवडणूक हरले की तुम्हाला ईव्हीएम मध्ये छेडछाड दिसते अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे। डॉक्टर के. ए. पॉल यांनी ही याचिका दाखल केली होती, मात्र न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी. वराळे यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे। जिल्ह्यात गाय म्हैस शेळ्या मेंढ्यांची गणना 171 प्रगणकाची नियुक्ती 3000 कुटुंबामागे एका प्रगणकाची नियुक्ती या कामाला कालपासून करण्यात आला आहे प्रारंभ। मोबाईलवर होणार नोंदणी, ऑनलाईन माहिती संकलन। ग्रामीण भागात 3000 कुटुंबामागे एक प्रगणक आणि 5 प्रगणकामागे एक पर्यवेक्षक तसेच शहरी भागात 4000 कुटुंबामागे एक प्रगणक आणि 10 प्रगणकामागे एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत। जिल्ह्यासाठी एकूण 171 प्रगणक आणि 46 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त अहमदपुरात विविध ठिकाणी संविधान उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला व शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। जुने पॅन कार्ड होणार बंद, देशातील 78 कोटी नागरिकांचे पॅन कार्ड अपग्रेड करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे। या प्रक्रियेसाठी 1400 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। युजर्सचा डेटा अधिक सुरक्षित करणे आणि डिजिटल प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा उद्देश आहे। संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून राष्ट्राची अस्मिता व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याची आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणारी संहिता म्हणजे भारतीय संविधान आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयातील हिंदी विभागाची सहयोगी प्राध्यापक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख पांडुरंग चिलगर यांनी केले। विधानसभा निवडणुकीत आमदार बाबासाहेब पाटील यांचा दणदणीत विजय झाल्यामुळे येणगेवाडी येथील कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत व पेढे वाटून जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला। या जल्लोषात अमोल जंपनगिरे, दीनानाथ भुरकापल्ले, बाबूराव येनगे, दत्ता भुरकापल्ले आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात जनसामान्यांमध्ये संभ्रम असल्यामुळे संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून लोकशाहीची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करत या निकालाविरोधात काँग्रेस नेते तथा प्रदेश सचिव डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांनी सहकार्यासह मुखेड येथे 6 तास मौन आंदोलन केले। आवाज बहुजनांचा।